नमस्कार मंडळी, माझं नाव अश्विनी देशमुख आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत पॉवर बी आयची सिरीज आणि आज आपण बघणार आहोत ग्राफ्स इन पॉवर बी आय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली ही जी डेली एक्सपेंडिचर डेमोवाली फाईल होती ती इथे आहे. आपण जर इथे क्लिक केलं तर आपल्याला त्याचे काय काय कॉलम्स आहेत ते दिसतील. जर तुम्ही इथे बघितलं टेबल फॉर्मॅटमध्ये तर तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुमचा डेटा दिसेल. आता चालू करूया व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात सोपा ग्राफ म्हणजे आपण पहिले ट्राय करूया पाय ग्राफ. ओके, तर इथे आयकन दिसत आहे तुम्हाला पाय चार्ट, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चार्टवर क्लिक केल्या तुम्हाला इथे एक ब्लँक पाय चार्ट असं दिसेल. आता याच्यात तुम्हाला कोणता डेटा यूज करायचा. सपोज आपल्याला फाइंड आउट करायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त पैसे खर्च करतो. तो लेट्स से आपण कॅटेगरीमध्ये क्लिक करूया. ओके, जसं तुम्ही क्लिक करसाल ते बाय डिफॉल्ट इथे येऊन जातो आणि आपण किती खर्च करतो हे फाइंड आउट करायसाठी आपल्याला कॅश आउटमध्ये जावं लागेल. तर तुम्ही जसं याच्यावर क्लिक करसाल सम ऑफ कॅश आउट, सम ऑफ म्हणजे काय, सम ऑफ कॉलेजमध्ये किती, सम ऑफ रेंटमध्ये किती, सम ऑफ फूडमध्ये किती, याचं तुम्हाला एक टोटल सम करून तो डायरेक्टली देतो आहे. स्टुडंट्स, जर तुम्हाला सम नाही पाहिजे, तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज पाहिजे असेल की बाबा ॲव्हरेज मला सांगा की मी किती खर्च करतो, तर तुम्ही इथे ऑप्शन जे ड्रॉपडाऊनमध्ये चेक करू शकता. तुम्ही ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम असं कोणताही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकतात. पण आपल्याला इथे सम का फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला आपल्या डेटा सेटमध्ये टोटल कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण किती पैसे खर्च केले हे फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी आपण इथे हे करतो. तर हे खूप सिम्पल पाय चार्ट झालं आपलं. आपण व्हिज्युअलायझेशन मेनली का यूज करतो आहे की त्याचं इफेक्ट खूप चांगले दिसले पाहिजे. ओके, तर आपला एक चार्ट तर रेडी आहे. याने आपल्याला कळलेलं आहे की हे जे ऑरेंज आहे दॅट इज कॉलेजमध्ये ऑलमोस्ट आपण 65,000 रुपीज याच्यात खर्च केलेले आहे. 20,000 मे बी रेंट आहे इथे. फूडमध्ये ऑलमोस्ट 14,000. तर हे अशा प्रकारे आपल्याला पाय चार्ट त्यांनी दिला आहे. आता या चार्टला आपण थोडं अजून डेकोरेट करू शकतो, चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चार्टवर क्लिक करायचं आहे आणि हे जे सेकंड ऑप्शन आहे फॉर्मॅट फॉर व्हिज्युअल्स याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला वेदर यू वॉन्ट टू वर्क ऑन व्हिज्युअल्स की तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये जायचं आहे. तर आपण दोन्ही कॅटेगरी बघूया. व्हिज्युअल्समध्ये इथे लेजंड्स म्हणजे हे जे राईट हँड साईडला तुम्हाला इथे आयकन्स आलेले आहे त्याला तुम्ही लेजंड्स म्हणतात. त्याला क्लिक करून तुम्ही इथून डिसाईड करू शकता की तुम्हाला ते कुठे पाहिजेत. ओके, इथे लेजंड्स सेंटर राईटला आहेत. ओके, तर ते तसं आपण इथे परफॉर्म केलं आहे. तुम्हाला जर ते टॉप लेफ्टला पाहिजे असेल, तुम्हाला त्याचं ऑप्शन चेंज करून पाहिजे असेल तर तुम्ही करू शकतात. नॉर्मली आपण त्याला सेंटर राईटमध्ये ठेवतो, पण इट इज अप टू यू. तुम्हाला कसं डेटा रिप्रेझेंट करायचं आहे ते तुम्ही करू शकता. टेक्स्टमध्ये तुम्ही डेटा इथे जर तुम्हाला अलग फॉन्टमध्ये पाहिजे असेल, लेट्स से मला इथे काय अलग फॉन्ट पाहिजे तर मी तो फॉन्टवर पण तुम्ही क्लिक करू शकतात आणि तुमचा डेटा रिप्रेझेंट करू शकतात. तुम्हाला जर इथे ब्लॅक कलर नाही पाहिजे, यू वॉन्ट सम अनादर कलर, तर तुम्ही इथून तुमच्या पॅलेटमधून कोणता पण कलर, लेट्स से मला हा कलर सिलेक्ट करायचा आहे तर आपण करू शकतो. तर हे झालं तुमचे ऑप्शन्स. जसं जसं तुम्ही याला एक्सप्लोर करसाल तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स भेटत जातील. टेक्स्टचे झाले, स्लायडर्सचे इथे काही ऑप्शन्स आहेत. इथे कलर्समध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्याला त्यांनी बाय डिफॉल्ट कलर सिलेक्ट केला. तुम्हाला जो दुसरा कलर सिलेक्ट करायचा आहे ओके, तर तुम्ही तो कलरसुद्धा इथे तुमच्या लेबल्सच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकतात. लाईक इथे आपण बघितलं कॉलेजसाठी त्यांनी हा कलर वापरला आहे. तुम्हाला हा कलर नाही पाहिजे, दुसरा काय कलर पाहिजे, तर तुम्ही इथे ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन तो कलर सिलेक्ट करू शकता. तर हे होते आपले काही ऑप्शन्स जे आपण व्हिज्युअलमध्ये करू शकतो. डिटेल लेबल पण एक ऑप्शन्स आहे की तुम्हाला लेबल्स आउटसाईड, जसे आता हे आउटसाईड आहे, तुम्हाला आउटसाईडच्या जागेवर इनसाईड पाहिजे म्हणजे या लेबलमध्ये पाहिजे. तर आपल्या या ग्राफमध्ये आपल्याला ॲक्च्युली आउटसाईडमध्येच जास्त डेटा चांगलं समजेल म्हणून आपण त्याला आउटसाईडमध्येच ठेवूया. व्हॅल्यूज तुम्हाला कशी पाहिजे, पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये पाहिजे होते, अलग फॉर्मॅटमध्ये पाहिजे होते, ते सुद्धा तुम्ही इथे डिफाईन करू शकता. तर हे काही ऑप्शन्स होते आपले व्हिज्युअल्सवाले. ओके, एकदा जनरल पण बघून घेऊया. जनरलमध्ये काही प्रॉपर्टीज तुम्ही डिफाईन करू शकतात. हाईट, त्याचं विड्थ किती असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करू शकता. पोझिशन्स तुम्हाला बाबा इथून किती जागा सोडली आहे, इथे किती जागा सोडली आहे, अशी पोझिशन्स तुम्ही डिसाईड करू शकता. जर तुम्हाला काही चेंजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडं चेंज करून बघा तुमचा ग्राफ कसा हलतो आहे ते तुम्ही चेक करू शकता. पॅडिंग इथे अगेन किती जागा सोडली आहे, किती डेटा, किती जागा टॉप, लेफ्ट, राईट, बॉटम सगळीकडे सोडली आहे ते तुम्ही बघू शकता.
तर हे काही इफेक्ट्स आहेत बेसिकली जनरल जे जेव्हा तुम्ही ग्राफ बनवता तेव्हा बघू शकता. टायटल नाव जसं आपण इथे दिलं आहे सम ऑफ कॅश कॅटेगरी, लेट्स से आपल्याला ते नाही पाहिजे, आपल्याला दुसरं काहीतरी टायटल पाहिजे. तर लेट्स से आपण टायटल चेंज करूया. एक्सपेन्सेस कॅटेगरी वाईज. तर आपण असं, आणि अगेन याला जर तुम्हाला ब्लॅक कलर न देता दुसरा काही कलर द्यायचा आहे, फॉन्ट चेंज करायचा आहे, मला फिलहाल तर इथे याला कॅपिटल करायचं आहे. ओके, तर असं आपण खूप सारे चेंजेस आपल्या मेनली व्हिज्युअलसाठी करू शकता. ओके, तुम्हाला काही टेक्स्ट ॲड करायचे आहे फॉर रीडिंग रेफरन्सेस, तुम्हाला काही टूल पिक्स ॲड करायचे आहेत, काही हेडर आयकन्स ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पाय चार्ट जो आहे, ओके, बेसिकली तो तुम्ही यूज करू शकता. तर एकदा जेव्हा तुम्हाला काही बॅकग्राऊंड कलरसुद्धा जर चेंज करायचा असेल, ओके, तर तुम्ही इथे तुमचं बॅकग्राऊंड कलरवर क्लिक करून, ओके, त्याची किती ट्रान्सपरन्सी पाहिजे वगैरे हे ऑप्शन्स तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला बॉर्डरला काही कलर द्यायचा असेल तर बघा, इथे जेव्हा आपण जनरलमध्ये बॅकग्राऊंडमध्ये जातो तो इथे व्हिज्युअल बॉर्डर आहे, त्याला ऑन करून टाका आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला बॉर्डरला काय कलर पाहिजे, तर लेट्स से तुम्हाला बॉर्डरला एक अलग कलर पाहिजे, तर तो बघा, तो कलर तुमचा इथे रिप्रेझेंट होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पाय चार्ट जसं तुम्हाला पाहिजे, कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे बनवू शकता. ओके, तर हे झालं पाय चार्ट. असे अजून खूप सारे ग्राफ आहे. सेकंड याच्यात आपण अजून एक ग्राफ बघूया, ज्याचं नाव असेल स्लायसर. ओके, आणि मग नॉर्मल हिस्टोग्राम वगैरे पण बघूया. ओके, तर हे होतं आपला सिम्पल पाय चार्ट. नेक्स्ट याच्यात आपण अजून ग्राफ बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.